पैशाने काय विकत घेता येईल आणि काय नाही। बऱ्याचदा आपण अशा भ्रमात असतो की आपण पैशाने जगातील सर्व काही खरेदी करू शकतो, पण अशा काही गोष्टी आहेत, त्यातील 2 गोष्टी आज आपण पाहणार आहोत ज्या जगातील अगदी सर्वात श्रीमंत माणूस सुद्धा विकत घेऊ शकत नाही। कोणत्या आहेत त्या गोष्टी? याच अर्थाचे एक संस्कृत सुभाषित पाहूयात। अर्थेन भेषजम लक्षम आरोग्यम न कदाचन अर्थेन ग्रंथ संभारः ज्ञानम लभ्यम प्रयत्नतः। अर्थेन भेषजम, भेषज म्हणजे औषध, पैसे देऊन एक औषध मिळू शकते, म्हणजे पैसे देऊन आपण औषध खरेदी करू शकतो। लक्षम आरोग्यम न कदाचन, पण आरोग्य कधीही खरेदी करू शकत नाही। अर्थेन ग्रंथ संभारः, पैसे देऊन आपण जगातले वाटेल ते पुस्तक विकत घेऊ शकतो, पण ज्ञानम लभ्यम प्रयत्नतः, पण पुस्तकं विकत कितीही घेतली तरी त्यातून ज्ञान हे मिळत नाही, ते आपल्याला कष्टाने मिळवावे लागते। आता इथे अर्थेन भेषजम लभ्यम म्हणजे पैशाने तुम्ही महागडी औषधे, उपचार नक्कीच खरेदी करू शकता, पण यातला पुढचा भाग, या सुभाषिताचा पुढचा भाग अतिशय महत्त्वाचा आहे। आरोग्यम न कदाचन, पण उत्तम आरोग्य, चांगली पचनशक्ती, शांत झोप ही काही आपल्याला विकत मिळत नाही। त्यासाठी योग्य आहार, योग्य विहार आणि योग्य प्रयत्न आपल्याला स्वतःलाच करावे लागतात। याच सुभाषितामध्ये पुढच्या ओळीत असे म्हटलेले आहे, अर्थेन ग्रंथ संभारः, म्हणजे पैशाने आपण लाखो रुपयांचे ग्रंथ, पुस्तके, ऑनलाईन कोर्सेस खरेदी करू शकतो, पण ज्ञानम लभ्यम प्रयत्नतः, पण ज्ञान काही विकत घेता येत नाही। त्यासाठी वेळेचे समर्पण, वाचन आणि प्रयत्न आवश्यक आहेत। मित्रांनो, भरपूर पैसा कमवा, पण लक्षात ठेवा की उत्तम आरोग्य आणि खरे ज्ञान हे केवळ आणि केवळ तुमच्या प्रयत्नावरच अवलंबून आहे। तुम्ही आज तुमच्या आरोग्यासाठी आणि ज्ञानासाठी कोणता प्रयत्न करणार आहात? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। तुम्हाला हे आजचे सुभाषित आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि वैदिक विजडम मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।